नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 23 फेब्रुवारी 2026 आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आपण 23, 24, 25 तारखेला राज्यामध्ये पाऊस सांगितलेला आहे. तसेच हा पाऊस बघा लातूर, नांदेड, किनवट, चंद्रपूर या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. परभणी जिल्हा, बीड जिल्ह्याला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा, मात्र जालना जिल्हा हलका ते मध्यम आणि छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुका आणि संभाजीनगरचा पूर्व भाग या भागांकडे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर महाराष्ट्राला जो लागून भाग आहे या भागांकडे पावसाची शक्यता खूप कमी आहे. वैजापूर तालुका झालं, या भागांना पावसाची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो पूर्व भाग आहे या भागांकडे पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या भागांना सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे. पश्चिम विदर्भाकडे सुद्धा अमरावतीच्या दक्षिण भागांपर्यंत, इकडे बुलढाण्याच्या दक्षिण भागांपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच मराठवाडा जवळपास संपूर्ण आहे. फक्त छत्रपती संभाजीनगरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा इकडे इंदापूर, सोलापूरच्या काही भागांना, अहिल्यानगरच्या सुद्धा दक्षिण भागांकडे आणि पूर्व भागांकडे पावसाची शक्यता राहणार आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तसेच नाशिक, जळगाव, मालेगाव या भागांकडे पावसाची शक्यता ही नाही. म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या या भागांकडे शक्यता पावसाची नाही. इकडे 1-2 ठिकाणी पाऊस झाला तर झाला, नाही तर ह्या भागांना पावसाची शक्यता नाही. राज्याच्या मराठवाडा आणि पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. तेलंगणामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या भागांना आहे. कर्नाटकला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तिन्हींच्या बॉर्डरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. याची सुद्धा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.